नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MH28 डिजिटल प्लॅटफॉर्म. मी तुमच्यासोबत सविता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचे 22वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये 13 मार्च 2026 रोजी देशभरात सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून पाठवले आहेत. या हप्त्यात एकूण जवळपास 1640 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारला आसाममधून गुवाहाटी येथून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी केला आहे. या हप्त्याअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला खात्यामध्ये 2000 रुपये थेट पाठवले आहेत. सरकार म्हणते की यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होईल आणि त्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा अंतर्गत पैसे ट्रान्सफर केले जातात, ज्यामुळे छोटे आणि सीमांत शेतकरी यांना फायदा होतो. शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचं असेल की त्यांचं नाव PM किसानच्या अधिकृत यादीमध्ये आहे की नाही, हे मी तुम्हाला सांगत आहे. ते कसं बघायचं? सर्वात अगोदर ऑफिशियल PM किसान पोर्टलवर जाऊन pmkisan.government.in नंतर फॉर्म कॉर्नर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर बेनिफिट लिस्ट पर्याय निवडा. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. स्क्रीनवर तुमच्या निवडलेल्या माहितीप्रमाणे सगळे नाव दिसतील. जर तुमचे नाव लिस्टमध्ये दिसत असेल तर तुम्ही पैसे मिळण्यास पात्र आहात. असं झाल्यास किस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. यासाठी तुम्हाला 3 मार्ग सांगणार आहेत. सगळ्यात पहिला मार्ग असा आहे, त्यासाठी मी तुम्हाला 3 मार्ग सांगणार आहेत. त्यात सगळ्यात पहिला मार्ग असा आहे की PM किसान योजनेची किस्त जाहीर झाल्यानंतर सरकारकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज येतो. त्यामध्ये PM किसान योजना जाहीर झाल्याची माहिती दिली जाते. असाच मेसेज बँकेकडून सुद्धा येतो. ही माहिती खातेदाराला पाठवली जाते. त्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. आणखी एक सोपा मार्ग म्हणजेच जर तुम्हाला सरकारकडून किंवा बँकेकडून मेसेज आला नाही तर तुम्ही जवळच्या ATM वर जाऊन तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता. तसेच तुमच्या खात्याची मिनी स्टेटमेंट काढून तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यात 2000 जमा झाले आहेत की नाही. तिसरा आणि शेवटचा मार्ग म्हणजेच तुम्ही थेट तुमच्या बँकेत जाऊन देखील हे जाणून घेऊ शकता की तुम्हाला ह्या रकमेचा किती फायदा होईल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन पासबुक घेऊन जायचं आहे.